पावसाबद्दल एक आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। थोड्याच वेळामध्ये या 10 जिल्ह्यांमध्ये या 3 तारखांना मोठा पाऊस पडणार आहे। या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना अतिशय आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे। शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना 100% या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे। हा अंदाज हवामान खात्याच्या अंदाजावरून आताच वर्तवण्यात आलेला आहे। हवामान खात्याचा अभ्यास करून पंजाबराव ढग साहेबांनी आताच हवामान खात्याचा अंदाज सांगण्यात आलेला आहे। यंदाच्या वर्षी हवामान खात्याचा अंदाज घेऊन शेतकरी मित्रांनी आता मोठ्या प्रमाणात पिकं करण्यास सुरुवात केलेली आहे। परंतु शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची सूचना म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्र शेती पिकवत असतील तर त्या शेतकरी मित्रांना हवामान खात्याचा अंदाज नक्कीच घ्यावा। कारण शेतकरी मित्रांनो, हवामान खात्याच्या अंदाजावरून ज्या शेतकऱ्यांनी पिकं केलेली आहेत त्या शेतकऱ्यांना नक्कीच पाऊस पडणार आहे। राज्यामध्ये या 3 तारखांना मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणारच आहे। राज्यातल्या या नागरिकांना व शेतकऱ्यांना आता आनंदाचं वातावरण म्हणजे शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये पावसाची यावेळेस कमी शक्यता आहे। म्हणजे शेतकऱ्यांना यावर्षी पाऊस कमी स्वरूपाचा पडलेला आहे। या कोणकोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा पाऊस आणि तितकाच कमी स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या 3 तारखांना 100% 10 जिल्ह्यांमध्ये कोणत्या पाऊस पडणार आहे ते सुद्धा सांगणार आहे। व्हिडिओ हा लक्ष देऊन बघा। शेतकरी मित्रांनो, कोणत्या 3 तारखा आहेत आपण पाहणारच आहोत। राज्यामध्ये शेतकरी मित्रांनी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात मेहनत करून शेतामध्ये अनेक पिकांची लागवड केलेली आहे। शेतामध्ये बी बियाणे घातलेले आहेत, खत वगैरे वापरून शेतकरी मित्रांनी जोरदार पिकं वाढवण्याचा प्रयत्न करणार आहेत। परंतु शेतामध्ये पावसाची शक्यता कमी असल्यामुळे शेतकरी मित्रांनी अनेक शेतकरी मित्र पेरत आहेत। काही शेतकरी मित्रांनी पेरणी केलेली आहे। अनेक शेतकऱ्यांनी आता पेरणीचं बी बियाणं आणलेलं आहे। अशा प्रयत्नातून शेतकरी मित्र आता प्रयत्न करत आहेत। परंतु पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात धक्कादायक पावसामुळे धोका झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची गोष्ट, कारण 3 तारखा ठळक स्पष्टपणे सांगण्यात आलेल्या आहेत। राज्यातल्या या 3 तारखा 100% या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना उपयुक्त पडणार आहेत। कारण शेतकरी मित्रांनो, आता या 3 तारखांना नक्कीच पाऊस पडणार आहे। सर्वात मोठा धोकादायक गोष्ट म्हणजे या 12 तासामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांनो, या 3 तारखांना सांगण्यात आलेलं आहे या 12 तासाच्या आतमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता मोठ्या स्वरूपाचा या 3 तारखांना नक्कीच पाऊस पडणार आहे आणि डबल अल्ट्राच्या साहाय्याने हवामान खात्याचा अंदाज घेऊन हा अंदाज ठरवण्यात आलेला आहे। या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पाऊस पडून संकट सुद्धा येण्याची शक्यता आहे। कारण जितक्याच वारा असेल, विजा असतील किंवा पावसाची वातावरण म्हणजे शेतकरी मित्रांनो, पाऊस जास्त प्रमाणात पडला की अनेक शेतकऱ्यांना मोठं संकट येतं आणि नदी नाल्यांना सुद्धा पूर येतो। राज्यातल्या अनेक जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसत असतो। परंतु यंदाच्या वर्षी शेतकरी मित्रांना आता पाऊस कमी स्वरूपाचा असल्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकरी मित्र व नागरिक खुश झालेले आहेत। म्हणजे का बरं शेतकरी मित्रांनो, बघा, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात पुराचा फटका सुद्धा बसू शकतो आणि राज्यामध्ये आता सुद्धा शेतकरी मित्रांना मोठ्या प्रमाणात पाऊस नसल्यामुळे फटका बसलेला आहे थोडासा। शेतकरी मित्रांनो, मोठ्या स्वरूपाचं या दिवसामध्ये शेतकऱ्यांचे पीक डोलत असते। परंतु यंदाच्या वर्षी लेट झाल्यामुळे शेतकरी मित्रांच्या पिकांना सुद्धा फटका बसू शकतो। राज्यामधल्या शेतकऱ्यांना आता आपण सांगणारच आहोत कोणत्या 3 तारखा आहेत, कारण या 3 तारखा अतिशय महत्त्वाच्या तारखा आहेत। शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांनी आता पेरणी केलेली असेल, करणार असतील, परंतु शेतकरी मित्रांनो, या 3 तारखा नक्की लक्षात घ्या, मगच पेरणी करा। राज्यामध्ये अनेक शेतकरी मित्रांनी पेरणी केलेली आहे आणि पाऊस न पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिकं वाळत आहेत। म्हणजे शेतकरी मित्रांनो, तो सुकत आहेत। राज्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचा असं जास्त प्रमाणात झालेलं आहे। तरी शेतकरी मित्रांनो, आता आपण पाहणारच आहोत कोणती 10 जिल्हे आहेत। सर्व शेतकरी मित्रांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे। कारण शेतकरी मित्रांनो, आता शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही
आपण सांगणारच आहोत कोणत्या तारखेला आणि कोणत्या 10 जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार आहे, तरच पेरणी करावी. नाहीतर अनेक शेतकरी मित्रांनी महागाचं बी आणून शेतामध्ये पेरून आता पाऊस पडेना म्हणून आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाच्या या 3 तारखा आहेत, तरी लक्ष देऊन बघा. शेतकरी मित्रांनो बघा, आता आपण सांगणार आहोत कोणत्या 3 तारखा आहेत. राज्यातल्या सर्व शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे आता 10 जिल्हे कोणते आहेत नक्की पाहूया. कारण शेतकरी मित्रांनो आता पावसाने या 3 तारखांना नक्की हजेरी लावणारच आहे, म्हणजेच थोड्या वेळामध्ये पाऊस येणारच आहे. या 12 तासांमध्ये मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडून सर्व शेतकरी मित्रांना अतिशय आनंद देऊन जाणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. अनेक शेतकऱ्यांचं मित्रांचं नुकसान होतं किंवा अनेक नागरिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. कारण आता मोठ्या प्रमाणात पुराचा फटका हा दरवर्षी बसतोच. यंदाच्या वर्षी पाऊस लेट झाल्यामुळे आता पावसाने यंदाच्या वर्षी पाऊस सुद्धा कमी स्वरूपाचा असल्यामुळे शेतकरी मित्रांना व नागरिकांना फटका बसलेला नाही. कारण शेतकरी मित्रांनो या 10 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना आता नक्कीच फटका बसणार आहे. कोणत्या शेतकऱ्यांना बसणार आहे बघा, ज्या नागरिकांचं पुरामध्ये जास्त प्रमाणात घरं असतील किंवा शेती असतील अशा शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे. कारण या 3 तारखांना या 10 जिल्ह्यांमध्ये मोठा स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. अनेक शेतकऱ्यांना आनंद सुद्धा होणार आहे. आता आपण पाहणार आहोत जिल्ह्यांची यादी. सर्व शेतकऱ्यांनी लक्ष देऊन बघा. पहिला जिल्हा आहे बघा सिंधुदुर्ग आहे, रत्नागिरी आहे, रायगड आहे, कोल्हापूर आहे, मुंबई आहे, पुणे आहे, सांगली आहे, सोलापूर आहे, बीड आहे. या राज्यातल्या या 10 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात तापमान वाढल्यामुळे आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या अंदाजावरून सांगण्यात आलेली आहे. कारण बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे या शेतकऱ्यांना आता नक्कीच मोठा फटका किंवा आनंद सुद्धा येऊ शकतो. शेतकरी मित्रांनो आता मोठ्या स्वरूपाचा पाऊस असल्यामुळे आता शेतकरी मित्रांना मोठा फटकाच बसण्याची शक्यता आहे. आणि आपण 3 तारखा नक्कीच पाहणार आहोत. सर्व शेतकरी मित्रांनी नक्की व्हिडिओ लक्ष देऊन पहा. शेतकरी मित्रांनो आता या 3 तारखा कोणत्या आहेत नक्की पाहूया. पहिली तारीख आहे बघा 17 तारीख आहे शेतकरी मित्रांनो 17 जुलै 2026 पहिली तारीख आहे. दुसरी तारीख आहे, तिसरी तारीख आहे बघा 21 जुलै. या 10 जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना या 3 तारखांना नक्कीच मोठ्या स्वरूपाचा पाऊस नक्कीच पडणार आहे. कारण शेतकरी मित्रांनो हवामान खात्याचा अंदाज हा नक्की खरा ठरतो आणि या हवामान खात्याच्या अंदाजावरून ठरवलेला अंदाज हा नक्कीच बघायचाच आहे. आपण शेतकरी मित्रांनो नक्की खरा ठरतो की नाही व्हिडिओच्या सहाय्याने सर्व शेतकरी मित्रांना आता सांगण्यात आलेलं आहे. तरी सर्व शेतकरी मित्रांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.